सर्वांना नमस्कार. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत ज्याची चर्चा गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत आणि अगदी आंतरराष्ट्रीय मार्केटपर्यंत सुरू आहे. तुम्ही सध्या पेट्रोल पंपावर गेल्यावर E20 असं लिहिलेलं बोर्ड नक्कीच पाहिलेलं असेल. त्यातच आपले केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी तर आता थेट 100% इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्यांची कन्सेप्ट आणली आहे. पण नक्की हे इथेनॉल भानगड काय आहे? सरकार याच्यावर इतकं का भर देत आहे? यामुळे खरंच पेट्रोलचे भाव कमी होऊन सामान्य माणसाचे पैसे वाचणार आहेत, की यामागे काही वेगळंच राजकारण आहे, गणित आहे? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इथेनॉलचे जे संपूर्ण सत्य आहे, त्याचे फायदे, त्याचे तोटे, त्याचा वाहनावर होणारा परिणाम, अगदी नितीन गडकरीवर होणारे आरोप, या सगळ्या गोष्टींचा अगदी सोप्या भाषेत पर्दाफाश करणार आहोत. यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मंडळी. तर सगळ्यात अगोदर समजून घेऊया की इथेनॉल नक्की काय असतं आणि ते कसं बनवलं जातं. हे तर तुम्हाला माहिती असेल, पण शॉर्टमध्ये तुम्हाला सांगतो. आता सोप्या भाषेत सांगायचं जर झालं तर इथेनॉल हा एका प्रकारचा अल्कोहोल आहे. त्याचा वापर इंधन म्हणून केला जातो. हे काही जमिनीतून खोदून काढलं जात नाही, तर ते आपल्या शेतातून मिळतं. ऊस, मका, सडलेले तांदूळ, गहू किंवा खराब झालेलं अन्नधान्य याच्या रसावर प्रक्रिया करून, म्हणजेच त्याचं फर्मेंटेशन करून हे इथेनॉल तयार केलं जातं. जेव्हा हे इथेनॉल पेट्रोलमध्ये 20% मिसळलं जातं, तेव्हा त्याला आपण E20 इंधन म्हणतो. आणि जेव्हा गाडी पूर्णपणे फक्त इथेनॉलवर चालते, त्याला 100% इथेनॉल फ्युएल म्हणतात. हे पूर्णपणे नैसर्गिकरित्या बनत असल्यामुळे याला बायोफ्युएल असंही म्हटलं जातं. आता प्रश्न पडतो की भाजप सरकार आणि विशेषतः नितीन गडकरी या इंधनाला इतकं प्रमोट का करत आहेत? यामागे भारताचं खूप मोठं आर्थिक गणित आहे. भारत आपल्या गरजेचं तब्बल 80 ते 85% कच्चं तेल म्हणजेच क्रूड ऑइल परदेशातून, म्हणजे विशेषतः अरब देशातून आयात करतो. यासाठी भारताला दरवर्षी लाखो रुपये खर्च करावे लागतात. जर आपण पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळायला लागलो किंवा 100% इथेनॉलवर गाड्या चालवायला लागलो, तर भारताला परदेशातून कमी तेल आयात करावं लागेल. यामुळं भारताचं अब्जावधी रुपये वाचतील आणि भारत इंधनाच्या बाबतीत स्वावलंबी बनेल. आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये कच्च्या तेलाच्या किमती कितीही वाढल्या तरी भारताच्या अर्थव्यवस्थेला त्याचा मोठा फटका बसणार नाही आणि हाच पैसा भारताच्या विकासासाठी वापरता येईल. या संपूर्ण प्रक्रियेमध्ये सगळ्यात मोठा फायदा कोणाचा असेल हा प्रश्न आहे. तर तो आहे आपल्या देशातील शेतकऱ्यांचा, असं म्हटलं जात आहे. बघू कसं आहे. म्हणूनच नितीन गडकरी नेहमी म्हणतात की आपला शेतकरी आता फक्त अन्नदाता नाही तर ऊर्जादाता बनणार. जेव्हा इथेनॉलची मागणी वाढेल, तेव्हा साखर कारखान्याच्या ऊसाला चांगला भाव मिळेल. मका आणि इतर धान्याची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला थेट मार्केट मिळेल. आतापर्यंत जे धान्य सडून वाया जात होतं, त्यातून आता इंधन तयार होईल. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल आणि ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था मजबूत होईल. म्हणजेच देशाचा पैसा जो आहे परदेशात जाण्याऐवजी थेट भारतीय शेतकऱ्यांच्या खिशात जाईल. हा यामागचा सगळ्यात मोठा सकारात्मक हेतू आहे. पण जशी नाण्याची एक बाजू चांगली असते, तशीच दुसरी बाजू समजून घेणंही खूप गरजेचं असतं मंडळी. इथेनॉलचे जितके फायदे आहेत, तितकेच त्याचे गंभीर तोटे सुद्धा आहे. निगेटिव्ह इम्पॅक्ट देखील आहे या इथेनॉलचा. सगळ्यात पहिली शंका आणि भीती लोकांच्या मनात आहे, ती म्हणजे त्यांच्या गाड्यांबद्दल, वाहनाबद्दल. ज्या जुन्या गाड्या सध्या रस्त्यावर धावत आहेत, त्या फक्त शुद्ध पेट्रोलसाठी डिझाईन केलेल्या आहेत. इथेनॉलमध्ये मॉइश्चर म्हणजेच पाण्याचा अंश धरून ठेवण्याची क्षमता असते आणि ते निसर्गाने करोजीव म्हणजेच गंज जळवणारं असतं. जर जुन्या गाड्यांमध्ये जास्त प्रमाणात इथेनॉल मिक्स केलेलं पेट्रोल वापरलं, तर इंजिनचे पार्ट्स, रबराच्या पाईप्स आणि फ्युएल टँक खराब होण्याची, त्यांना गंज लागण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे सामान्य नागरिकांच्या गाड्या खराब होऊ शकतात, त्यांचं मोठं नुकसान होऊ शकतं. हे फॅक्ट आहे. भविष्यात येणाऱ्या गाड्याबद्दल बोलायचं झालं तर वाहन कंपन्यांना आता फ्लेक्स फ्युएल इंजिन बनावे लागत आहे. हे इंजिन पेट्रोल आणि इथेनॉल या दोन्हीवर किंवा 100% इथेनॉलवर चालवण्यासाठी खास मटेरियल वापरून तयार केलं जातं. परंतु अशी इंजिन बनवण्याचा हे मॅन्युफॅक्चरिंग खर्च जो असतो, तो जास्त असतो. त्यामुळं नवीन गाड्यांच्या किमती वाढू शकतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथेनॉलची कॅलरीफिक व्हॅल्यू पेट्रोलपेक्षा कमी असते. याचा अर्थ असा आहे की 1 लिटर पेट्रोल मागे गाडी जितकं मायलेज देते, तितकंच मायलेज मिळवण्यासाठी तुम्हाला जास्त इथेनॉल जाळावं लागेल. म्हणजेच इथेनॉलवर गाडी चालवताना मायलेज कमी मिळतं. जरी इथेनॉल पेट्रोलपेक्षा स्वस्त असलं तरी मायलेज कमी मिळाल्यामुळे सर्वसामान्य नागरिकाला आर्थिकदृष्ट्या त्याचा खूप फायदा होईलच असं नाहीये. या व्यतिरिक्त एक मोठा सामाजिक आणि पर्यावरणीय धोकाही या तंत्रज्ञानाशी जोडलेला आहे. जर सर्वच साखर कारखाने आणि कंपन्या ऊस आणि मक्यापासून इथेनॉल बनवायला लागल्या,
तर भविष्यात अन्नधान्याची कमतरता निर्माण होऊ शकते. ऊसाच्या शेतीसाठी प्रचंड प्रमाणात पाणी लागतं. जर इथेनॉलसाठी ऊसाची शेती मोठ्या प्रमाणावर वाढवली तर भूगर्भातील पाण्याची पातळी खालावू शकते आणि देशात पाण्याच्या टंचाईचे संकट निर्माण होऊ शकते. म्हणजेच इंधनाच्या नादात आपण अन्न सुरक्षा आणि जल सुरक्षेची तडजोड तर करत नाही ना? हा एक मोठा प्रश्न संशोधनाचा आणि चिंतेचा विषय आहे. आता वळूयात त्या मुद्द्याकडे ज्याची चर्चा पडद्यामागे खूप रंगते. नितीन गडकरी यांना इथेनॉलचे ब्रँड अँबॅसेडर म्हटलं जातं आणि त्यांच्यावर नेहमी आरोप होतो की या इथेनॉल प्रमोट करण्यामागे त्यांचा स्वतःचा काही वैयक्तिक कौटुंबिक फायदा आहे का? फॅक्ट असा आहे की नितीन गडकरी यांच्या कुटुंबाचे आणि त्यांच्याशी संबंधित कंपन्यांचे विदर्भात मोठे साखर कारखाने आहेत आणि पूर्ती समूहासारखे उद्योग आहेत जे इथेनॉल निर्मितीच्या क्षेत्रात अनेक वर्षांपासून काम करतात. विरोधकांकडून अनेकदा असा आरोप केला जातो की आपल्या स्वतःच्या व्यवसायाला आणि कारखान्यांना फायदा पोहोचवण्यासाठी गडकरी सरकारचा वापर करून हे धोरण राबवत आहेत. मात्र दुसरीकडे गडकरी यावर उघडपणे बोलतात की हा देशाचा फायदा आहे आणि यामुळे केवळ त्यांचाच नव्हे तर देशातील तमाम साखर कारखान्यांना आणि कोट्यवधी शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. एक नागरिक म्हणून जर आपण याचा त्रयस्थपणे विचार केला तर आपल्याला समजेल की इथेनॉल हे भविष्यासाठी एक चांगले पाऊल नक्कीच आहे, पण ते 100% दोषमुक्त नाहीये. सरकारने पेट्रोलमध्ये इथेनॉल मिक्स करताना जुन्या गाड्यांचे नुकसान होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. तसेच फ्लेक्स फ्युअल गाड्या सर्वसामान्यांच्या बजेटमध्ये कशा येतील यावर काम केलं पाहिजे. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, इथेनॉलमुळे खरोखरच भारताचा फायदा होईल की यामुळे गाड्या खराब होऊन सर्वसामान्यांचे नुकसान होईल? नितीन गडकरींच्या या संकल्पनेबद्दल तुमचं काय मत आहे हे आम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करून तुमचं सहकार्य ठेवा. मी मंगेश हुसे. धन्यवाद.